नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। अट्टल घरफोड्यास शिरोळ पोलिसांनी केले अटक, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्र कर्नाटकात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य अट्टल घरफोड्यास शिरोळ पोलिसांनी मुसक्या ओळून त्याला जेरबंद करीत 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या अट्टल घरफोड्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके व शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषद दिली आहे। शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरोली, संभाजीपूर व नांदणी तर इचलकरंजी येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कबनूर व इंदिरानगर येथे घरफोडी केल्याचे संशयित आरोपी सुनीत महादेव निकम वय वर्ष 28, मूळ राहणार गजबरवाडी तालुका निप्पाणी, सध्या राहणार हरोली तालुका शिरोळ यांनी कबुली दिली आहे। त्यास जयसिंगपूर येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हरोली येथे संशयित आरोपी सुनीत हा दिवसभर बंद घराची टेहळणी करून चोरी करीत असे। त्याने विविध ठिकाणी घरफोडी करून सोन्याचे नेकलेस, चेन, गंटन, मणी, मंगळसूत्र, पिळाच्या अंगठ्या, ठुशी, रिंगा, कर्णफुले, बदाम असे सोन्याचे व पैंजण, ब्रेसलेट, कडे, मेकला असे चांदीचे दागिने चोरून नेला होता। त्याच्याकडून 9,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। तसेच त्याच्याकडील मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई शिरोळ पोलीस ठाण्याकडील कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचांद पटेल, पोलीस अंमलदार युवराज खरात, संजय राठोड, पोलीस अंमलदार नितीन साबळे यांनी केली आहे। शानदार न्यूज साठी प्रतिनिधी हुसेन शेख।